तर आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। हे अर्धा किलो चिकन आहे जे स्वच्छ धुवून घेतलंय। हा बासमती तांदूळ 200 ग्राम स्वच्छ धुवून घेतलाय। ही पेस्ट केली आहे आपण कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि पुदिना ह्याची ही पेस्ट बनवून घेतली आहे। हे 1 वाटी दही, घट्ट असं दही घ्यायचं आहे। हा मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे। ह्याच्यामध्ये सगळे जे आपले स्पाइसेस असतात ते ग्राइंड करून घेतलेत, कारण सगळ्यांनाच बिर्याणीमध्ये अख्खे खडे मसाले आवडत नाहीत। हा आपला घरगुती मसाला आणि ह्याच्यामध्ये थोडासा मिक्स केलाय एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। हा कांदा आहे, ह्याला आपण उभा बारीक चिरून थोडीशी चिमूटभर साखर आणि मीठ लावून ठेवलंय। हा आपण फ्राय करणार आहोत। तर आपण स्टार्ट करूया। पहिलं चिकन मॅरिनेशन। चिकन मॅरिनेशनसाठी आपण पहिले ह्यामध्ये घालणार आहोत दही। हे घट्ट दही आहे। त्याच्यानंतर हे पेस्ट जी की आपण बनवून घेतली आहे। ह्याच्यामध्ये फक्त आपण 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, त्याच्यामध्ये तो एवढा स्पायसी नाही आहे। हा घरी बनवलेला मसाला, ह्याची रेसिपी मी लवकरच शूट करेन। बिर्याणी मसाला तो आपण 2 चमचे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला यूज करू शकता। आणि हा घरगुती मसाला आणि थोडंसं मीठ। आता हे सर्व आपण हातानेच मिक्स करणार आहोत। हे आपलं चिकन मॅरिनेट करून झालंय। याला आपण अर्धा तास असंच राहू द्यायचे। आता आपण सुरू करू बिर्याणीचा राईस बनवायला। हा भिजवून अर्धा तास ठेवलेला बिर्याणी तांदूळ आहे। त्याच्यासाठी आधी आपण गॅसवरती गरम पाणी तयार करू। आता आपण बिर्याणीसाठी राईससाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आपण थोडे काही खडे मसाले घालूया। हा अर्ध्या लिंबाचा रस आहे, तो पण याच्यामध्ये घालू। थोडंसं मीठ आणि भात मोकळा हवा म्हणून 1 टेबलस्पून तूप। आता ह्या पाण्याला आपण चांगली उकळी येऊ द्यायची आहे। इथे आपल्या बिर्याणीच्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय। आपण जो हा उभा चिरलेला कांदा आहे, ज्याला साखर आणि मीठ लावून घेतलं होतं, तो आपण बिर्याणीसाठी छान असा ब्राऊन फ्राय करून घेऊया तोपर्यंत। आता तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। कांदा सगळा एकदम फ्राय करायला टाकायचा नाही आहे, थोडा थोडा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो कांदा शिजतो, फ्राय होत नाही। आपल्या पाण्याला पण आता उकळी यायला सुरुवात झाली आहे। या स्टेजला आपण टाकणार आहोत हे तांदूळ। आपला 80% राईस कुक झालाय। आता आपण यातलं पाणी काढून घेऊन राईस मोकळा करून घेऊ। आता आपला असा मोकळा असा राईस तयार झालेला आहे बिर्याणीचा। आपण कांदा पण फ्राय करून घेतलाय। आता आपण चिकन आपल्याला बिर्याणीसाठी रेडी करायचं आहे। आता आपण ज्या कढईमध्ये कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये आपण चिकन टाकून बनवून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये सगळं चिकन आता ह्याच्यामध्ये चिकन टाकले। आता हे मंद आचेवर साधारणतः 20 मिनिटं तरी शिजायला ठेवू। आपण ह्याचं बघू ह्याला किती पाणी सुटते, नाहीतर आपण हे जे तांदूळ आपण शिजवले होते त्यातलं थोडं पाणी आपण काढून ठेवलंय, जे आपण चिकन शिजवण्यासाठी यूज करणार आहोत। तुम्ही बिर्याणीच्या ग्रेव्हीचा कलर पाहू शकता। हे हाफ कुक झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूया। हे चांगलं आपल्याला 100% शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन ग्रेव्ही रेडी आहे, राईस रेडी आहे, बिर्याणी
आणि इथे आपण थोडंसं हळद टाकून दूध घेतलं आहे. तुमच्याकडे जर केसर असेल तर ते तुम्ही दुधात भिजवून ठेवू शकता. आता आपण लेयर्स लावायला स्टार्ट करूया. त्याच्यासाठी आपण पहिला लेयर लावणार आहोत चिकनचा. आपण हे एका पातेल्यात चिकनचा लेयर लावून घेतला आहे. आता ह्याच्यावरती आपण राईस टाकायचा आहे. आता आपण इथे राईसचा लेयर लावला आहे. त्याच्यावरती आपण हा फ्राईड केलेला कांदा आहे तो पसरवून घेऊ. थोडा अर्धा कांदा टाकायचा आहे आणि परत आपण एक दुसरा लेयर लावायचा आहे चिकनचा आणि मग त्याच्यावरती फायनल लेयर आपला राईसचा येईल. आता ह्यावरती आपण थोडंसं तूप घालणार आहोत. त्याच्यानंतर मी हे केवडा वॉटर यूज करते. 1-2 थेंब आपल्याला केवडा वॉटरचे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हे हळदीवालं दूध, हे आपण ऑप्शनल आहे, कलर येण्यासाठी आपण घालतोय. आता आपण ह्याला कवर करून 10 मिनिटं दम देऊया. आपण हे एक पातेलं जाड तव्यावरती, हे माझ्याकडे इंडस व्हॅलीचा तवा आहे जाड, त्याच्यावरती हे पातेलं ठेवून दिलेलं आहे. 15 मिनिटं आपण प्रॉपर ह्याला वाफ द्यायची आहे. आपल्या बिर्याणीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. तर 10 मिनिटं दमवर ठेवून झालेली आहे. आता आपण ही बिर्याणी सर्व करूया. बघू शकता अशी ज्युसी अशी बिर्याणी तयार झाली आहे. आपली स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार आहे.